समाजाची योग्य रीतीने जडणघडण व्हावी यासाठी सकाळ माध्यम समूह प्रयत्नशील आहे असं सांगत गृहमंत्री आर पाटील यांनी सकाळचं कौतुक केलं। सकाळ वृत्त समूहाला मनापासून धन्यवाद देतो की पोलिसांच्या एका मूलभूत समस्येकडे आपण केवळ बघितलंच नाही, केवळ एखादी बातमी देऊन थांबला नाही, तर क्रियाशीलपणाने काही करण्यासाठी 2 पावलं पुढे टाकलेली आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सकाळ वृत्त समूहाची हीच एक खासियत आहे। केवळ बातम्या देणं, जनमत घडवणं, खऱ्या अर्थाने वृत्तपत्राच्या या कामाबरोबरच विविध क्षेत्रामध्ये आपण समाजाचं खूप मोठं देणं लागतो, हे सामाजिक बांधिलकीचं भान ठेवूनच खऱ्या अर्थाने सकाळची वाटचाल सुरू आहे। पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी त्यांची ड्युटी 8 तासांची करण्यासाठी प्रयत्न करू असंही आबांनी यावेळी सांगितलं। तसंच पोलीस दलात 62,000 पदं लवकरच भरली जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। आणि माझी खात्री आहे की एक दिवस मी लवकरच आणणार की पोलिसाची ड्युटी 8 तासाची असेल आणि आठवड्यातून एक दिवस हक्काची सुट्टी असेल। आणि त्यासाठी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून आणखी 65,000 पदांची नव्यानं निर्मिती ही बाब आमच्या विचाराधीन होती। अलीकडच्या काळात बाबी चांगल्या असून देत किंवा वाईट असून देत, आम्ही मंडळी खूप विचार करतोय, त्यामुळे थोडासा विलंब झाला। पण आता या वर्षीची 7,000 लोकांची पोलीस भरती नुकतीच झालेली आहे। याच वर्षात आणखी 12,000 लोकांची भरती ही केली जाणार आहे, अतिरिक्त भरती। 61,000 पदं वाढवली जाणार आहेत। थोडीशी व्यायामाला सवलत मिळेल, सुट्टी मिळेल। बातमी पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सकाळ माध्यम समूहानं पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकलंय। विशेष म्हणजे या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। सकाळने केलेल्या आवाहनानुसार चिक्की देण्याबरोबरच उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात आतापर्यंत 100 गणेशोत्सव मंडळांनी आपल्या परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या चहा नाश्त्यापासून जेवणाची सकस आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यामुळेच पुणे बस डे तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाप्रमाणे हा उपक्रमही यशस्वी होईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।